आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विधिमंडळामध्ये दाखल झालेले आहेत। महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे राजकीय घडामोडींना बराच वेग आला असं दिसतंय। आणि याच अधिवेशनाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळामध्ये दाखल झाल्याची ही दोन दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। ही दोन दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधिमंडळामध्ये दाखल झालेले आहेत। अत्यंत महत्त्वाचं हे यावेळेचं अधिवेशन मानलं जात आहे, कारण की आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा विधिमंडळामध्ये दाखल झालेले आहेत। सुनेत्रा पवार विधान भवनामध्ये दाखल झाल्याची माहिती आहे। थोड्याच वेळात अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि बरेच मुद्दे जे आहेत ते हायलाइट करण्यासारखे आहेत आणि त्याच मुद्द्यांवर सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। थोड्याच वेळात या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल। राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आजपासून सुरू होते आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाजप नेते सुद्धा सगळे मुख्यमंत्र्यांसोबत आहेत। इकडे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत सुद्धा अनेक राष्ट्रवादीचे नेते आपल्याला पाहायला मिळतात आणि हे विधिमंडळात दोघेही नेते दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। यावेळेचे बरेच मुद्दे आहेत जे या अधिवेशनामध्ये हायलाइट केले जातील आणि त्याच पार्श्वभूमीवर यावेळेचं अधिवेशन महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं मानलं जात आहे आणि त्यामुळे अधिवेशनामध्ये काय काय होतं त्याकडे सुद्धा लक्ष असेल। आणि ही तीन दृश्य आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विधिमंडळामध्ये दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा विधिमंडळ परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। आणि या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी संदीप राजकोळकर आपल्या सोबत आहेत। संदीप, ही दृश्य आपण पाहतोय। काही वेळातच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळे नेते जे आहेत ते विधिमंडळामध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। अगदी विधान भवनात थोड्याच वेळात या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। अर्ध्या तासानंतर राज्यपाल आचार्य देवव्रत हे विधान भवनात दाखल होतील आणि त्यानंतर त्यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात आहे ती होईल। 6 तारखेला हा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मांडणार आहेत, आपल्याला माहिती आहे। आणि आजच्या दिवशी कामकाज होणार नाही, शोक प्रस्ताव जे आहेत ते ठेवले जातील। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर जसं आपण पाहिलं की सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला होता, त्यानंतर त्या आज पहिल्यांदाच विधान भवनात दाखल झाल्या। त्यांना त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मंत्री असतील किंवा जे आमदार असतील गेलेले होते त्यामध्ये दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील विधान भवनात दाखल झाले आहेत। त्यामुळे आता फक्त प्रतीक्षा आहे ती राज्यपालांची। इतर आमदार देखील दाखल होत आहेत। जवळपास 15 विधेयक या अधिवेशनामध्ये मांडली जाणार आहेत आणि महत्वाचं हेच आहे की विरोधकांची भूमिका नेमकी काय असणार याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। कारण काल जेव्हा विरोधकांची बैठक आणि पत्रकार परिषद पार पडलेली होती त्यावेळेला तिथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उपस्थित नव्हते, त्यामुळे त्यांची भूमिका काय असणार हे देखील बघणं महत्वाचं आहे। मात्र आता थोड्याच वेळात या अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे। अगदी संदीप, अपडेट घेत राहू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ही तीन दृश्य आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतात। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधान भवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। हे अधिवेशन 25 मार्च पर्यंत चालणार आहे आणि 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि बरेच मुद्दे आहेत
यावेळी जे हायलाईट होऊ शकतात, ज्यावर चर्चा होऊ शकते आणि हे अधिवेशनही वादळी ठरण्याची शक्यता आहे. बऱ्याच मुद्द्यांवर विरोधक जे आहेत ते सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करतील, कारण की आपण जर गेल्या काही दिवसांमध्ये घडामोडी पाहिल्या तर त्या सगळ्या विचारात घेता या अधिवेशनामध्ये नेमकं काय होणार याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असेल. आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहुल नार्वेकर यांच्या भेटीला गेलेले आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल नार्वेकर यांच्यावर जमिनीसंदर्भात बरेच आरोप झालेले होते. मात्र यावेळी नार्वेकरांची सुद्धा भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्याच पार्श्वभूमीवर आज जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे त्यासाठी ही दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राहुल नार्वेकर यांच्या भेटीला गेलेले आहेत. त्यांच्यासोबत मंत्री चंद्रकांत पाटील सुद्धा पाहायला मिळतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. हा जो फोटो आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांच्यासोबत मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राहुल नार्वेकरांच्या भेटीला गेल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय. आजपासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हे अधिवेशन कसं गाजणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. ही जी दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय सध्या स्क्रीनवर. 6 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि काही वेळातच या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात सुद्धा होईल. त्याकडे लक्ष असेल. सगळे ताजे अपडेट्स तुम्ही पुढारी न्यूजवर पाहू शकताय. आणि दृश्य पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील हे सगळे नेते शिवरायांना अभिवादन करण्यासाठी हा सगळा विधान भवनाचा परिसर आहे जो आपण दृश्यांमध्ये पाहतोय. आणि शिवरायांना अभिवादन केल्यानंतर काही वेळातच या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल. त्यांच्यासोबत सत्ताधारी पक्षातले सगळे नेते आपल्याला दृश्यांमधून पाहायला मिळतात. काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षांचे सगळे नेते सुद्धा यावेळी उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळत आहे. आजपासून अगदी महत्त्वाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काही वेळातच सुरुवातही होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा हा पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, कारण की अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेशन मांडण्यासाठी विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेला आहेत. काही अगदी थोड्याच वेळात या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. शेती संदर्भातले काही मुद्दे असतील किंवा कापूस असू देत, सोयाबीन असू देत किंवा जो व्यापार करार झालेला आहे अमेरिकेशी त्यावरून जो उठलेला गदारोळ असू दे, विरोधकांची अनेक मुद्द्यांवरून टीका असू दे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर हे सुद्धा अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते. हे दृश्य आपण पाहतोय सगळे नेते जे एकवटलेले होते विधान भवन परिसरामध्ये, तीनही पक्षांचे हे सत्ताधारी त्यांनी नुकतंच शिवरायांना अभिवादन केलं आणि त्यानंतर आता त्या विधान भवन परिसरामधून ही सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. महाराष्ट्र विधिमंडळाचं 2026 अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे आणि त्यामुळे मोठ्या घडामोडींना सुद्धा वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळेचं अधिवेशन अत्यंत पाहायला गेलं तर भावनिक आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा महत्त्वाचं मानलं जात आहे. राज्याचा मूळ अर्थसंकल्प जो आहे तो 6 मार्च रोजी मुख्यमंत्री स्वतः सादर करणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री
दिवंगत अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प मांडतील. फडणवीस यांच्याकडे सध्या वित्त आणि नियोजन ही खाती आहेत. दुसरीकडे अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांचं हे पहिलंच अधिवेशन आहे. दुसरीकडे महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेता नाही आणि याचा विरोधी पक्षनेत्याशिवाय हे अधिवेशन पार पडतंय, कारण कोणत्याही विरोधी पक्षाकडे आवश्यक 10% जे आहे ते संख्याबळ नाही आहे. दुसरीकडे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात काय होतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. सरकार या अधिवेशनामध्ये 15 नवीन विधेयकं मांडण्याच्या तयारीमध्ये आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असू दे, या योजनेसाठी भरीव तरतूद किंवा लाभाची रक्कम वाढवण्यासंदर्भातही चर्चा होऊ शकते. ही जी ताजी दृश्य आपण सध्या पाहतोय, विधानभवन परिसरामधून शिवरायांना अभिवादन या सगळ्या नेत्यांकडून केलं जातं आणि काही वेळातच या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल. दुसरीकडे नमो शेतकरी सन्मान योजना किंवा कृषी पंपासाठी मोफत वीज यांसारख्या योजनांना सुद्धा प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून वर्तवली जाते आणि इतरही बरेच महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये चर्चा होऊ शकते, वाद होऊ शकतात. हे अधिवेशन गाजू शकतं. खऱ्या अर्थानं या अधिवेशनाला, अर्थसंकल्पीय अधिवेशनाला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आणि त्या अगोदर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांसह शिवरायांना अभिवादन केलं जात आहे आणि त्यानंतर काही वेळातच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल. आपण जर बघायला गेलो 2026 हा जो अर्थसंकल्प मांडला जातो, अर्थसंकल्पीय अधिवेशन हे जे सुरू होतोय, राज्य सरकार आणि विरोधक या दोघांसाठी सुद्धा काही मुद्दे जे आहेत ते कळीचे आहेत, अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हे मुद्दे फक्त राज्याच्या तिजोरीच्या संबंधित नाही आहेत, तर आगामी गणितांच्या दृष्टिकोनाने सुद्धा कळीचे मानले जातात. जसं की आर्थिक स्थिती आणि कर्ज पाहायला लागेल. राज्यावर सध्या बरंच कर्ज आणि ते सांभाळून नवीन विकासासाठी निधी कसा उपलब्ध करून द्यायचा हे सरकारसमोर मोठं आव्हान असणार आहे. दुसरीकडे वित्तीय तूट मर्यादेमध्ये ठेवण्याचं मोठं दडपण हे आता अर्थमंत्र्यांवर असेलच. दुसरीकडे हे वर्ष महिला शेतकरी वर्ष आहे आणि त्यामुळे महिला शेतकऱ्यांसाठी विशेष योजना किंवा अनुदानाची काही घोषणा होते काही अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून, ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. लाडकी बहीण योजनेचं भवितव्य काय ते आज स्पष्ट होईल, कारण की हे अधिवेशन जे आहे त्या अधिवेशनामध्ये सुद्धा या संदर्भात आणखी भरीव तरतूद कोणती आहे का ते पाहावं लागेल. या योजनेचा सगळ्यात मोठा आर्थिक भार सरकारवर आहे आणि या अधिवेशनामध्ये या योजनेसाठी किती कोटींची तरतूद केली जाते आणि ती कायमस्वरूपी कशी राबवली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दुसरीकडे राज्यामधील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सुद्धा विरोधक आक्रमकपणे उचलू शकतात, आक्रमकपणे मांडू शकतात अशी शक्यता सुद्धा आहे. मेट्रो आणि महामार्ग असू देत, असे अनेक मुद्दे आहेत आणि याच सगळ्या मुद्द्यांमुळे हे अधिवेशन गाजण्याची शक्यता वर्तवली जाते.